आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक जण नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण सांगलीतील एका युवकाने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता स्वतःचाच व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याला नाव इंजिनियर पिझ्झावाला असं दिलं आहे. या नावाची सांगलीमध्ये एकच चर्चा होत आहे. चला तर पाहूया कोण आहेत ते इंजिनियर पिझ्झावाले. नमस्कार, माझं नाव मल्लिकार्जुन नंदूर. राहणार इथं विश्रामबाग सांगलीतच आहे, गव्हर्मेंट कॉलनीमध्ये. आणि माझं तर डिप्लोमा झाला आहे 2016ला. पासआउट आहे मी जयमुक्तमधून. त्यानंतर पुण्यामध्ये गेलो होतो जॉबसाठी. तिथं काय पेमेंट काय परवडलं नाही म्हणून परत ते सोडून दिलं, काय गेलोच नाही. तिसऱ्या दिवशी परत आलो तिथनं. मग त्यानंतर मग आता हे सगळं इलेक्ट्रिकलची कामं घेत होतं ना जास्त दिवस. परत सगळी ती कामं करते वायरिंगची, इलेक्ट्रिकलची. आता मग संध्याकाळी आता हे पार्ट टाईम आता हे आतापासून चालू केलं आहे. 15 ऑगस्टला आता ओपनिंग केलं आहे, मागच्या वर्षी 2022ला. आता आहे सगळं पिझ्झा चालू केले व्यवस्थित. रुटीनवर बसले आता व्यवस्थित. आता का करावं असं वाटलं व्यवसाय करायचं म्हणजे स्वतःचं पाहिजे काय करत होतं. पहिल्यांदा जॉबसाठी गेलो होतो पुण्यामध्ये, पगार परवडला नाही. त्यानंतर जॉब नको वाटला. जॉब मी कधी गेलोच नाही, म्हणजे गेलो तर जॉब पगार व्यवस्थित नसल्यामुळे परत आलो. तिसऱ्या दिवशी परत आलो. गाड्याचं नाव तुमच्या आणि माझा डिप्लोमा झाल्यामुळं आता मी ते गाड्याचं पण नाव तेच ठेवलं आहे, इंजिनियर पिझ्झावाला म्हणून. त्यापासून आता सगळी तर पुढं कॉलेज पण आहे इंजिनिअरिंगचं, वालचंद कॉलेज. त्यामुळे तिथल्या लोकांना पण पोरांना येऊन बघून देतात, खाऊन काय आवडते चव. त्यानंतर त्यांना पण टेस्ट आवडल्या. आता रिपीट कस्टमर भरपूर आहे कॉलेजच्या पोरांचं. तुमच्यात वेगळं काय म्हणजे आता पिझ्झा सुद्धा आपण ओव्हनमध्ये बनवत नाही, आपण तव्यात बनवतो पिझ्झा, पॅनमध्ये. मग त्यामुळे त्याची जर चव वेगळी आहे. मग ती टेस्ट आता सगळ्यांना आवडायला लागल्या. इथं किती व्हरायटी 14 आहेत पिझ्झामध्ये. आणि आता एकदम जास्त चालणारा म्हणजे कॅप्सिकम आणि कॉर्न चीज. ते छोट्या पोरांना तर कॉर्न चीज भरपूर आवडते. त्याशिवाय ते नसले की इथं कस्टमर परत जाते आमचं. लागले आहे भरपूर. आता मी पुण्यामध्ये मला काही पगार व्यवस्थित नव्हता, त्यामुळे इथनं सांगलीत आल्यानंतर इलेक्ट्रिकलची पाहिजे कामं घ्यायला चालू केलं. आता लॉकडाऊनमध्ये घरी बसून ते सगळी कामं बंद असल्यामुळं घरी मग हे पिझ्झा ट्राय करून बघितलं कसं होते काय होते. आवड असल्यामुळं घरी ट्राय केलं. त्यानंतर मग टेस्ट बीट आवडली, मित्रांना आवडली. मित्र म्हणले असं चालू करूया, बिझनेस चालू कर तू, आम्ही हाय. मित्रांना सपोर्ट झाला. त्यानंतर मग हे पिझ्झा चालू केले. मग हे मी डिप्लोमा केल्यामुळं नाव मग कोण ठेवलं नव्हतं ना अजून, इंजिनियर पिझ्झावाला असं नाव कुठं नाही अजून. मग त्यामुळे हे नवीन नाव दिलं. त्या नवीन नावामुळं आकर्षण वाढले, गिराईक कस्टमरचं आकर्षण वाढले. मग आता हे चालू आहे व्यवस्थित आता. म्हणजे आणि काय तर नोकरी करत असेल तर ते कोणाखाली हाताखाली ते काम करावं लागलं असतं काय नाही. आता हे स्वतःचा बिझनेस चालू केल्यामुळं काय व्यवस्थित चालू आहे सगळं. रुटीन बिटिंग लागलं आहे. आता संध्याकाळी मी असतो आहे, दुपारीमध्ये हे भाऊ येऊन चालू करते दुपारी. दिवसभरात इलेक्ट्रिकलची कामं करून संध्याकाळी मी इथे येतो आहे 7 वाजता. हां, दोघं आम्ही भाऊभावांनी म्हणून हे चालू केलं आहे. इथं आता त्यांच्या पसंती म्हणजे त्यांना पण टेस्ट आवडते. पहिल्यांदा येऊन चेक करतात, म्हणजे आता नवीन आहे गाड्यावरती पिझ्झा कसा मिळतो आहे हे त्यांना पटत नाही. पहिल्यांदा येऊन एक सिंगल घेऊन ते चेक करतात. मग एक खाल्ल्यानंतर परत डबल टेबल ऑर्डर देतात. मग सांगतात की ते टेस्ट चांगले आहे, कुठंच नाही. आता घरची परिस्थिती म्हणजे आमची सध्या पप्पा यार्डात थांबले आहेत, हामलीचं काम करतात मार्केट यार्डात. मम्मी आहे ती हाऊस वाईफ आहे. आणि तसं त्यांनी तिकडं काम करून इकडं आम्हाला डिप्लोमाचे शिक्षण दिलं. पैसे भरले, फी भरले. तिथं लाख रुपये फी भरून जॉबची काय हे वाटत नव्हतं. म्हणजे 10,000वरती जाऊन काम करणं पुण्यात राहून, तिथं मग सगळं जाऊन 3,000 रुपये 2,000 रुपये राहणार. त्या अशा परिस्थितीमध्ये नंतर मग तिथलं मी काम बंद करून इकडं आलो पुण्यामध्ये, सांगलीमध्ये. सांगलीत आल्यानंतर मग स्वतः बिझनेस करायला डोक्यात काय प्लॅन चालू होतं. मग हे आता मी लॉकडाऊन बंद नंतर हे चालू केलं पिझ्झा. मग त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित रुटीन चालू आहे. आता मग मित्रांनी पायानं खूप सपोर्ट केलं आहे. हां, मग ते गाड्याचं नाव म्हणजे इंजिनियर पिझ्झावाला हे असं नाव दिल्यावरती सगळे लोक पाहिजे हसत होते. आता हसत फोटो काढून जाणार. मग आता तेच त्यांना नाव आता त्यांना भुरळ घालायला लागले, म्हणजे टीका करत होते. आता तेच त्यांना येऊन एकदा टेस्ट करून गेल्यानंतर परत त्यांनी तेच सगळ्यांना सांगायला लागल्यात टेस्ट भारी आहे, जाऊन एकदा ट्राय करा. व्हरायटीमध्ये आता पिझ्झा आपला मास्टर म्हणजे तर पिझ्झा म्हणतं हे कॉर्न चीज आहे फेमस. कॉर्न चीज, कॅप्सिकम चीज आणि त्यातले सगळं बेस्ट म्हणजे आता सगळ्यांना आवडतात. म्हणजे प्रत्येकाची टेस्टनुसार प्रत्येकानं ते करून दिल्यामध्ये सगळ्यांना ते आवडते. आता हे सध्या आपण पॅनमध्ये बनवतो पिझ्झा, त्यामुळे त्यांना ते जर टेस्ट वेगळी लागते. ओव्हनमध्ये कसं बेस बरोबर हार्ड होतं, हे तसं होत नाही, जरा क्रिस्पी होते.
सांगली सध्या आता ह्या गाडीची चर्चा चालू आहे. म्हणजे इंजिनियर पिझ्झावाला म्हणजे इंजिनियर शिकून हे पिझ्झा चालू केला आहे असं सगळीकडे चालू आहे. दोघं मिळून भावानी चालू केले हे पिझ्झा. आता पिझ्झाचा गाडा आपला विश्रामबागला व्हाईट हाऊस म्हणजे जुन्या किल्लेदारच्या दवाखान्या समोर. कॉलेजचे विद्यार्थी पहिल्या दिवशी तर हसत होते, म्हणजे हसून फोटो काढून गेले. मग नंतर त्यांनी येऊन एकदा ट्राय करून गेल्यानंतर आता ते कस्टमर रेग्युलर झाले. मग त्यांनी म्हणतात आम्ही पण आता हेच करायला लागणार आहे. तर आता सगळीकडे तेच चालू आहे. म्हणजे उच्च शिक्षण घेऊन पण सुद्धा नोकरी नाही आहे. त्यामुळे सगळ्यात सगळे धंद्याकडे वळलेलं चांगलं. 10,000 15,000 म्हणजे पगार काम करण्याच्या स्वतःच बिझनेस चालू केलेलं अतिउत्तम.